नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भोसले, रिजनल मॅनेजर कावेरी सीड। आज आला आपण गोलटगाव या गावामध्ये, करमाड मार्केटमधील प्रसिद्ध गाव आहे, तालुका संभाजीनगर, जिल्हा संभाजीनगर। आज आपण या गावामध्ये आपलं जे एकदम सर्वगुण संपन्न असं वाण आहे बंपर, या वाणावर आपण या ठिकाणी कार्यक्रम सकाळी आयोजित केलेला होता। या गावातील प्रसिद्ध व्यापारी ओम साईराम कृषी सेवा केंद्र गोलटगाव आणि सोम कृषी सेवा केंद्र गोलटगाव असे दोन या ठिकाणी आपले वितरक या ठिकाणी उपस्थित आहे। या वाहनाचा कस काय परफॉर्मन्स आहे आणि त्यांना काय आवडलं हे त्यांच्या तोंडूनच या ठिकाणी आपण जाणून घेऊ। दुकानदार हा असा एक दोघा असतो वितरक की यांच्या मार्फत बरेच शेतकरी यांच्या मार्फत शेती करत असतात, तर त्यांचा सुद्धा कुठेतरी चांगला कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे। वाहन कसं आहे म्हणजे जेणेकरून ते पुढील वर्षी इतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना ते त्या ठिकाणी आवश्यक वाहन या ठिकाणी देतील। तर त्यांना काय आवडलं आपण या ठिकाणी पाहू। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आपण या ठिकाणी पाहतोय कावेरी कंपनीचं बंपर आहे वाहन, पलीकडे इतर कंपनी सुद्धा वाहन लागवड केलेली आहे। आपण आता जवळपास अर्धा तासापासून या ठिकाणी प्लॉट मध्ये, तर या वाहनामध्ये तुम्हाला काय आवडलं हे दोघा जण मिळून आम्हाला या ठिकाणी थोडंसं जरा इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा। जे कावेरी सीड आहे, या कावेरी सीड मध्ये आम्हाला जे बघितलं आहे मी, बाकीचा प्लॉट आणि हा प्लॉट, या प्लॉट मध्ये जो बोंड्याचं जे प्रमाण आहे हा खूप जास्त दिसतोय आणि यांची जे बोंड्याचं प्रमाण आहे एका फांदीला सरासरी 8 ते 10 प्रमाण आम्हाला दिसतोय। 8 ते 10 बोंड एका फांदीला आहे, बरोबर आहे, ठीक आहे। बोंड जास्त आहे, बोंड जास्त आहे। एकूण संख्या आपण मोजली बघा तर 80-82 दिसली आपल्याला। 80-82 बोंड आहे आणि 30 पात आहे, 30 पात आहे। आता या ठिकाणी दादा जर आपण पाहिलं तर एक पाहू शकता की आपण इतर वाहन पाहिलं, इतर वाहनामध्ये काय आपल्याला अडचण आली की इतक्या खालून माल नाही, बरोबर आहे की नाही। या ठिकाणी जर आपण पाहतो तर एक ईद बी नाही, एक इतापासून या ठिकाणी बुडापासूनच माल या ठिकाणी धरलेला। फळफांद्या भरपूर प्रमाणात दिसतात आपल्याला। आता ही फळफांदी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, बुडापासूनच। आता फळफांद्या भरपूर आहे, प्रत्येक फळफांदीला 5-5, 7-7 बोंड या ठिकाणी दिसतंय आपल्याला, आहे की नाही। म्हणजे बोंडाचं प्रमाण जास्त आहे। दुसरी एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटते बा, 5 पकडीचे बोंड आहे बा, 1 2 3 4 5 1 2 3 4 5, याला 4 आहे, ठीक आहे। त्याला 1 2 3 4 5, बरोबर आहे की नाही। म्हणजे 60-70% बोंड काय आहे 5 पाकळीचे, 5 पाकळी मोठं बोंड आहे, 5 पाकळीचं बोंड आहे, साईज बी मोठी साईज आहे। त्यानंतर काय आहे की सिरीज सुद्धा चांगली, आणि सर्वात तुम्हाला जे आवडीचं एक विषय जर पाहिलं तर बऱ्याचशा कपाशीमध्ये बोंड मोठं असतं, पण बोंडामध्ये अंतर भरपूर असतं। या ठिकाणी आपल्याला 2 बोटाचं सुद्धा अंतर नाही, तुम्ही पाहू शकता पहा, 2 लय झालं। या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकदम जवळ बोंड आहे, बोंड मोठे आहे, जवळ बोंड आहे, 5 पाकळीचं बोंड आहे, बोंडाची संख्या भरपूर आहे। बरं, हे झालं। दुसरी गोष्ट आपण पाहिली तर 4 फवारण्या या ठिकाणी झाल्यात। सर सगळं आता जवळपास पाहिलं 3-4 एकराचा प्लॉट आहे, 4 एकरामध्ये सर सगळं फवारण्या केल्यात। आपण आता खालचा प्लॉट सुद्धा पाहू नंतर जाऊन। या ठिकाणी अटॅक पाहावर तुम्ही दिसतो का काही, एकदम तुम्ही पाहिलं तर एकदम फ्रेश प्लॉट, एकदम हिरवागार। तर मला एक सांगा की उत्पन्न येण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजेत त्या सर्व गोष्टी या वाणामध्ये आहे, म्हणजे सर्व गुण संपन्न वाण या ठिकाणी आपल्याला दिसतंय। अटॅक एकदम कमी आहे, बोंड मोठाले आहे, बोंडाची साईज चांगली आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर बोंड एकदम जवळ आहे, बुडापासून माल आहे, सगळ्या गोष्टीमध्ये परिपूर्ण असलेल्या या ठिकाणी वाणी। दादा मला एक सांगा, निश्चितच चांगलं उत्पन्न येणार शेतकऱ्याला, मग तुम्ही तुमच्या इतर जे शेतकरी पुढच्या वर्षी येणार आहे तुमच्याकडे, त्यांना निश्चितच 1-2 पाकेट तुमच्या वर्षावर तुम्ही आता देणारच आहे। तर शेतकरी बंधूंनी या ठिकाणी आपण पाहू शकतो की सर्व गुण संपन्न असं वाण आहे। पूर्ण शेतामध्ये पाहिलं तर एक टेबल प्लॉट आहे काका, बरोबर आहे, एकदम सगळा प्लॉट सारखा। तर येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी कावेरी कंपनीकडून हे जे वाण या ठिकाणी दिले बंपर, या वाणाची जास्तीत जास्त लागवड करा आणि भरघोस उत्पादन घ्या। धन्यवाद।